शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केलाय. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार नरेश मस्के, ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखही उपस्थित होते. ठाण्यानं शिवसेनेला कायम साथ दिली असून ठाण्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. ठाण्यानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असून शहरात मेट्रोसह विविध विकास कामांना वेगानं सुरू आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या कार्यालयातून प्रभावीपणे होईल असा विश्वास व्यक्त करत सर्व नगरसेवकांनी जनतेसाठी कार्यरत राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं. ठाण्यात सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आल्याबद्दल ठाणेकर नागरिकांचे आभार शिंदे यांनी मानले. पक्षाचं संख्याबळ वाढल्यामुळे आनंदाचं वातावरण असून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचं काम शिवसैनिक करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर विशेष प्रेम होतं आणि ठाण्यानं शिवसेनेला मोठ्या करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं. तसंच नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांना जुन्या नगरसेवकांनी मार्गदर्शन करावं असा सल्लाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवी नगरसेवकांना दिला आहे. पवन कदम आपले गटनेते आहेत. त्यांनी आज बँड वगैरे गेटवर लावलं. म्हणजे आनंदाचं वातावरण आहे आणि बरेच दिवसापासून पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाची सर्व नगरसेवक आतुरतेने वाट पाहत होते आणि मी देखील आज सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, त्यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे काही शिकवण आहे आणि त्यांनी या ठाणे शहरासाठी, जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला याचा अभिमान आम्हाला आहे. बाळासाहेबांचंही प्रेम ठाण्यावर प्रचंड होतं आणि ते वेळोवेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये देखील सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच या ठाण्याने शिवसेनेला मोठं केलं आणि ठाणे आणि शिवसेना एक आगळं वेगळं नातं, एक आगळं वेगळं समीकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून ठाणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पाऊस नसतानाही गेल्या 5 महिन्यात 55 झाडं उन्मळली, विकास कामांवर प्रश्नचिन्ह. स्मार्ट सिटीच्या दिशेनं वेगानं धावणाऱ्या ठाणे शहरात गेल्या 1.5 वर्षात तब्बल 560 झाडं उन्मळून पडली तर 389 फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही गेल्या 5 महिन्यात 55 मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. त्यामुळे नागरी विकास कामे, अवैज्ञानिक खोदकामं आणि झाडांच्या मुळांवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले. एकेकाळी हिरवाईने नटलेले ठाणे आज सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात बदलते. मेट्रो, सिमेंट रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या, पदपथ आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. या कामांदरम्यान झाडांच्या मुळांवर घाला पडत असल्याचं पर्यावरण अभ्यासकांचं म्हणणं आहे. झाडांची मुळं तुटल्यानं त्यांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि थोड्याशा वाऱ्यातही मोठी झाडे कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या जानेवारीत 8, फेब्रुवारीत 14, मार्चमध्ये 15, एप्रिलमध्ये 12 तर मे महिन्यात आतापर्यंत 6 झाडं कोसळली आहेत. याशिवाय 39 ठिकाणी फांद्या पडलेल्या घटनांची नोंद झाली आहे. दरम्यान काही ठिकाणी इमारती किंवा व्यावसायिक आस्थापनांसमोर अडथळा ठरणारी झाडे
जाणीवपूर्वक सुकवण्यासाठी त्यांच्या मुळांमध्ये ॲसिड किंवा रासायनिक इंजेक्शन टाकलं जात असल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केलाय. त्यामुळे या सर्व घटनांची सखोल चौकशी करून वृक्ष संवर्धनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली. दरवर्षी वृक्षारोपणाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात वाढलेली झाडच कोसळत असतील तर ठाण्याची उरलेली हिरवाई धोक्यात आली आहे. पाऊस नसताना मोठी झाडे उन्मळून पडणं ही अत्यंत गंभीर आणि धोक्याची घंटा आहे. विकास कामांदरम्यान झाडांच्या मुळांवर होणारे खोदकाम, सिमेंटचं वाढते जाळं, अवैज्ञानिक फांदी छाटणी आणि वृक्ष संवर्धनाकडे झालेलं दुर्लक्ष यामुळेच ठाण्यात गेल्या 1.5 वर्षात 560 झाडं कोसळली आहेत. हे शहरातील बिघडलेल्या पर्यावरणीय व्यवस्थेचं वास्तव चित्र आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक 2 मॅग्लुमी मशीनचं लोकार्पण. सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला अत्याधुनिक अशा 2 मॅग्लुमी 800 आणि मॅग्लुमी 2000 CLIA विश्लेषक मशीन CSR उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण आज ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या मशीनमुळे रुग्णालयातील रक्तनिदान क्षमता अधिक वेगवान आणि परिणामकारक होणार असून हजारो रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, नगरसेवक मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, नगरसेवक गणेश कांबळे, योगेश जानकर, नगरसेविका चंद्रकांता साळवी यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. मॅग्लुमी 800 आणि मॅग्लुमी 2000 या दोन्ही मशीन पूर्णपणे स्वयंचलित असून त्यांची तपासणी क्षमता अत्यंत वेगवान आहे. एका तासात सुमारे 200 चाचण्या करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. तसंच एकाच वेळी 40 रुग्णांचे नमुने तपासता येणार आहेत. कर्करोग, थायरॉइड, ट्यूमर यांसारख्या गंभीर आजारांच्या चाचण्या अधिक अचूक आणि जलद पद्धतीने करता येणार असल्याने रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला मोठी मदत मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. हे रुग्णालय सर्व सुविधांनी परिपूर्ण असावे अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी सांगितलं. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांनी दिलेल्या 2 मशीनमुळे रुग्णालयाची सेवा अधिक सक्षम होईल. मात्र मशीन सातत्यानं कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना या सुविधेचा पूर्ण लाभ मिळू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. या मशीनमुळे ठाणे महापालिका रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल पडलं असून सर्व स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे.
भाजप युतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर येऊ लागलाय. महासभेत झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रगीताच्या अवमानाचा मुद्दा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शिवसेनेनं भाजपवर पलटवार केलाय. महापौराच्या अंगांवर धावून जाणाऱ्या भाजप नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी केल्यानं वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नगरसेवकांवर सभागृहात पूर्वनियोजित गोंधळ घालून वातावरण बिघडवल्याचा आरोप केलाय. शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं शिवसेनेनं सांगितलंय. मात्र या आरोपांना कोणताही ठोस आधार न मिळाल्यानं अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. महासभेपूर्वी महापौरांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये 233 विशेष प्रकरणं, एक लक्षवेधी आणि सदस्यांच्या प्रश्नांबाबत कामकाजाचं नियोजन करण्यात आलं होतं. सर्वप्रथम लक्षवेधीवर चर्चा करून त्यानंतर प्रकरणांवर निर्णय घेण्याचं ठरलं होतं, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. सभेदरम्यान लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर भाजप नगरसेवकांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा आग्रह धरला. मात्र शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर निर्णय घेणं आवश्यक असल्यानं सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी कामकाज पुढे नेण्याची विनंती केली. यानंतर सभागृहात वातावरण तापलं आणि भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी करत सभा चालू दिली नाही. तसंच महापौरांना वेटीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिवसेनेनं केलाय. 15 मेला महासभा झाली आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी, फक्त भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि त्याच्या आधीच्या पण 2 महासभा झाल्या, त्याच्यामध्ये पण गोंधळ घातला. मुळात त्याच्यानंतर मला असं कळलं की माझ्या विरोधामध्ये आणि राजेश मोरे आमचे सदस्य आहेत, दोघांच्या विरोधामध्ये नौपाडा पोलीस स्टेशनला त्यांनी काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. एक तर मला त्या सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते आहेत फडणवीस साहेब आणि रवी जाधव साहेब, हे पण नेते आहे, हे अध्यक्ष आहेत, त्या दोघांना सांगायचं की काहीतरी आपल्याला सदस्यांना समज द्यावा लागेल. मुळात ज्या एवढ्या सदस्यांना एक माहिती नाही की जनगणमन मी म्हटलं हा अपमान नाही झाला, त्याच्यामुळे ही कुठली केस होणार नाही पोलीस स्टेशनला. ही साधं कायदा त्या सदस्यापैकी कुठल्याही ज्येष्ठ नगरसेवकांना माहीत नाही आणि उठसूट बाहेर जाऊन नौपाड्यामध्ये माझ्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी करतात आणि शेवटी पोलिसांना सांगावं लागतं की याबाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे किती बालिशपणा आहे हा. दुसरी गोष्ट, गटनेत्याच्या बैठकीमध्ये एकदा ठरलं की बाबा पहिली लक्षवेधी घ्यायची आणि पावसापूर्वी अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत आणि ते करणं काळाची गरज आहे. अतिशय तोंडावर पाऊस आहे, त्या लक्षवेधीचं पण फार महत्त्व होतं आणि त्याच्यानंतर मग उरला वेळ त्या संदर्भामध्ये प्रश्न उत्तरं घ्यायची. हे स्पष्ट गटनेत्याला सांगितल्यानंतर देखील त्या ठिकाणी काही सदस्य की आमचे प्रश्न घ्या. नंतर मी ते पहिले की एवढा आग्रह का प्रश्नाचा का, त्याच्यानंतर कळलं की ते प्रश्न हे शहर विकास संदर्भामधले होते, म्हणजे बिल्डरच्या संदर्भामधले होते. आणि आता मी काय बोलणार नाही, हे असे बिल्डरच्या संदर्भामधले असलेले प्रश्न, ते त्याचा कुठे काय दुरुपयोग केला जातो, भ्रष्टाचारापर्यंत विषय जाऊ शकतो. मला त्याच्यावर चर्चा करायची नाही.